शहाचा अधिकार असो, अमित शहाचा अधिकार असो। या परिसरामध्ये आपण जमलेलो आहात। आपल्या सर्वांना पुन्हा एकदा क्रांतिकारी जय भीम। आपण सर्वांनी श्रद्धेने हात जोडायचे आहेत आणि आदर्शांच्या प्रतिमांना वंदन करून आपण सर्वांनी आंबेडकर साहेब यांच्याविषयी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी जे संसदेमध्ये वक्तव्य केलं हे अशोभनीय आहे। हे संपूर्ण मानव जातीला काळीमा फासणारे असं वक्तव्य आहे। त्या महापुरुषामुळं या देशाला संविधान मिळालं। त्यांनी आपल्याला जे अधिकार मिळवून दिले ते अधिकार केवळ बाबासाहेबांच्याच मुळे आपल्याला मिळालेले आहेत। सातत्यानं भाजपाची सगळीच मंडळी हे मनुस्मृतीला मानणारे सगळे यांनी सातत्यानं संविधानाचा अपमान, बाबासाहेबांचा अपमान, निवडणुकीआधी संविधान बदलण्याच्या गोष्टी ह्या आपण सर्वांनी पाहिलेल्या आहेत। जे पोटात असतं तेच पोटावर येतं आणि 2 दिवसापूर्वी त्यांनी जे वक्तव्य केलं का आंबेडकर 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 एवढं जर तुम्ही नाव घेता तर तुम्हाला पुढच्या 7 जन्मामध्ये परमेश्वर प्राप्त होईल। परंतु त्यांना आमचं एक सांगणं आहे, आजही सगळ्यांच्या मनामध्ये डॉक्टर बाबासाहेब हे देवाप्रमाणेच आहेत आणि ते आमच्यासाठी देवच आहेत। त्याच्यामुळं त्यांचं नाव हे आम्ही घेणारच। निवडणुका येतील जातील, परंतु बाबासाहेबांचे विचार हे कुणी पुसू शकत नाही। मी महाविकास आघाडीला धन्यवाद देतो का आपण या घटनेचा निषेध म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारी जे धरणे आंदोलन आज इथे आयोजित केलेलं आहे त्याबद्दल आपल्या सर्वांना जय भीम। आणि येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनी एक खुंगार बांधूया का येणाऱ्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेबांचे विचार, त्यांची जी प्रेरणा आहे, देशासाठी त्यांनी दिलेलं योगदान, हा त्यांचा आपण अनुयायी बनून लोकांपर्यंत जाऊन त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचूया। कारण या देशामध्ये आता या धर्मांध शक्तीला कुठेतरी रोखायचं असेल तर आपल्या सगळ्यांना एक हे तो सेफ हे एकत्र राहून या मनुवाद्यांना त्यांच्या घरचं आहे दिल्याशिवाय आता आपल्याला स्वस्थ बसता येणार नाही। कधी कधी माजी राज्यपाल कोश्यारीजी सुद्धा त्यांनी महात्मा फुलेजींविषयी वक्तव्य केलं, छत्रपती शिवाजी महाराज असतील, सातत्यानं या जनतेमध्ये कशा पद्धतीनं ते निर्माण होईल याच्यासाठी ही मंडळी काम करत असते। मी आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो। आपण सगळे या निषेध धरणे आंदोलनासाठी आलात। महाविकास आघाडीचा सचिव आणि काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष या नात्याने आपल्या सर्वांचे मनापासून आभार। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। जगत वंदनीय जगद्गुरु तथागत भगवान गौतम बुद्ध या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज या देशाचे संविधान करते, त्यांनी मानवाला मानवता हक्क मिळवून देणारे असे परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम वंदन करून आज या इथे
आपण निषेध व्यक्त करण्यासाठी या देशाचे गृहमंत्र्यांनी बाबासाहेबांचा अवमानकारक शब्द उच्चारल्याबद्दल हा निषेध म्हणजे निषेधाने खरं म्हणजे संपणार नाही आहे. कारण ही मोठी गोष्ट आहे. बाबासाहेबांसारख्या माणसाचा, या महामानवाचा, त्या देवाचा अपमान करणे ही मोठी गोष्ट नाही आहे. पण तरी त्यांनी केला. तसं जर बघायला गेलं तर त्यांना बाबासाहेबांचं नाव घेण्याचाही अधिकार नाही आहे. कारण बाबासाहेबांच्या संविधानामुळे, त्या बाबासाहेबांनी संविधान निर्माण केलं, त्या संविधानाच्यामुळेच आज तुम्ही गृहमंत्री झाला का तर कचरा वेचक झाला असता तिथे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचं नाव घेण्याची तुमची सुद्धा लायकी नाही. आणि ती सुद्धा एका तडीपार व्यक्तीने त्या देशाचे गृहमंत्री आहेत, ही खरं म्हणजे लांछनास्पद गोष्ट आहे आपल्याला. आणि अशा माणसाने बाबासाहेबांच्या बद्दल उच्चार करावं आणि त्यालाही बाकीचे सपोर्ट करणार आहे बीजेपीवाले, की त्यांचा कालच बघितला ना, हे चोराच्या उलट्या बोंबा कशा असतात हे ते बोंबलतात, पण तेच करतात प्रत्येक. कालचं आपण उदाहरण बघितलं असेल की बाबासाहेबांचा अपमान केला कुणी आणि मोर्चा नेतात कोण आणि कुणावर मोर्चा नेतात. म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा, स्वतः मारामारी करायची आणि दुसऱ्यांवर आरोप करायचे. कारण सत्ता आहे, सत्तेचा माज आहे. आणि हा सत्तेचा माज उतरायला ही जनताच उतरू शकते, दुसरं कोणी उतरू शकणार नाही. आणि म्हणून यांची जागा यांना दाखवली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या मानवाला मानवाचा हक्क मिळवून दिलेला आहे. आज खऱ्या अर्थाने महिलांचा जो सन्मान होतोय, हा महिलांचा सन्मान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला या सनदच बहाल केलेली आहे. महिलांना सनदच बहाल केलेले आहे. आणि म्हणून तर आज महिलांचा एक सन्मान केला जातो. महिलांच्या बाबा जरी किती सरकार बोलत असेल तरी ही बाबासाहेबांनी केलेली घटनेतील तरतूद आहे, हे कोणालाही विसरता येणार नाही. आज ज्यांनी घटनेची कधी पानच चालले नाही, कधी वाचलीच नाही, तर त्यांना घटनाही काय समजणार आहे. त्यांना असंच वाटत असतं. पण घटना काय तुम्ही वाचून बघा. म्हणून बाबासाहेबांनी घटना सुपूर्द करताना 26 नोव्हेंबर 1949ला घटना सुपूर्द करताना बाबासाहेबांनी शेवटचं भाषण केलं. त्या भाषणात सांगितलं ही घटना कितीही चांगली असेल तरी पण त्याला जर चालवणारे राज्यकर्ते जर बरोबर नसतील तर ती घटना काही कामातील, ते जर पुचकामे असतील तर घटना म्हणजे देश व्यवस्थित चालणार नाही. आज देशातले राज्यकर्ते हे सगळे पुचकामे आहेत. आपण बघितलं ह्या देशात ज्या संविधानामध्ये खऱ्या अर्थाने आदर केलेले उच्चतम न्यायालय म्हणजे ज्याला आपण राज्यसभा म्हणतो, लोकसभा म्हणतो, विधान परिषद, विधानसभा, या लोकसभा विधानसभेचा संसदेचं पूर्ण वाटोळं केलं, राजकीय व्यासपीठ करून टाकलं. तुम्ही जर संसदेतलं भाषण बघितलं असेल तर त्या भाषणामध्ये फक्त आणि फक्त पक्षांच्यावरच, इतर पक्षांच्यावरच सगळ्या कुरघोड्या केल्या दिसतात. देशाच्या विकासाचा कुठेही नाव उल्लेख आपल्याला दिसून येत नाही. पण जनतेच्या आज महागाईने भडकलेले आहे, कुठेही उल्लेख नाही. बेरोजगारी वाढलेली आहे, सगळं काय झालेलं आहे, परंतु त्याच्यावर भाष्य होत नाही. तर त्या उच्चतम या सभागृहातून आज राजकीय व्यासपीठ करून ठेवलेलं आहे. ही खरं म्हणजे शोकांतक आहे देशाचं. म्हणून या घटनेचा पण ते अनादर करतात आणि दुसरे जण घटनेचा अनादर करतात म्हणून परत उलट्या बोंबा मारत बसतात. आणि म्हणून अमित शहाला खरं म्हणजे कुठलाच अधिकार नाही बाबासाहेबांच्यावर बोलण्याचं. बाबासाहेबचा तुम्हाला काय वाटलं, अरे बाबासाहेब आमचे देव आहे. हे संविधान हा देशाचा आत्मा आहे, हा देशाचा आत्मा आहे. बाबासाहेब हे आमचे देव आहे आणि त्या देवाला मी मानणारच, बोलणारच. एक नाही 10 वेळा बोलणार, 10 वेळा नाही 100 वेळा आम्ही बाबासाहेबांचं नाव घेणार. कारण बाबासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय आम्हाला ऊर्जा पण मिळत नाही. आपल्याला जर ऊर्जा प्राप्त करायची असेल तर बाबासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय आपल्याला ऊर्जा प्राप्त होणार नाही आणि ती ऊर्जा ते घेणारच. त्यामुळे तुम्हाला काय वाईट वाटायचं काही कारण नाही. बाबासाहेबांना फक्त निवडणुकीपुरते बाबासाहेबांना जवळ करायचं आणि मग बाबासाहेबांना वाऱ्यावर सोडून द्यायचे. पण तुम्हाला आश्चर्य वाटते, खऱ्या अर्थाने सगळे बाबासाहेबांना मानणाऱ्यांनी खऱ्या अर्थाने तिथं राहता कामा नये. त्यांनी बाहेर पडून खऱ्या अर्थाने आंदोलन करणं गरजेचं आहे. सगळ्यांनी आंदोलन करणं गरजेचं आहे. कारण ही फक्त केवळ फक्त ठराविक समाजाची जबाबदारी नाही, ही प्रत्येक या देशातल्या राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे की याच्या विरोधात आपण आवाज उठवला पाहिजे. आणि ह्या गृहमंत्री पदावर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही. त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा आणि ते राजीनामा नसेल देत तर पंतप्रधान आहेत त्यांनी सुद्धा राजीनामा द्यावा, त्यांना जर ते शक्य नसेल तर. पण ते त्याला सपोर्ट करतात. आणखी प्रश्न एक आणि उत्तर भरकटलेले सांगतात. लोकांना काहीतरी म्हणजे तुमचं वळवचं कसं इकडे तिकडे ते सगळं सांगत, त्याचं उत्तर कोणीच देत नाही.
उत्तर कोणीच देत नाही. त्याचा विचित्रतेचा अर्थ काढून वेगवेगळ्या करतात आणि परत तुम्ही फेक नेरेटिव्ह निर्माण करताय. असा परत बोंबा मारायचे. आज फेक नेरेटिव्ह आम्ही संपवणार असं जरी बोलत असेल पण सत्य तुम्हाला संपवता येणार नाही. असत्य संपवू शकाल, फेक संपवू शकाल, पण तुम्हाला सत्य ते संपवता येणार नाही. आणि खरं जे सत्य हे लपलेले ते तुम्ही जाहीर करत नाही आणि म्हणून तुम्हाला कुठल्या या देशाचा गृहमंत्री पदाचा अधिकार नाही किंवा पंतप्रधानांना सुद्धा या देशाचा पंतप्रधान पद आज तुमच्या राजकीय, आता मी म्हटल्याप्रमाणे राजकीय व्यासपीठ गेले. आज तिकडे चीन घुसखोरी करते, सगळे काय करतं, सगळीकडे काय काय चालू. जब तक चांद सूरज रहेगा, जब तक चांद सूरज रहेगा. आज या निषेध धरण्याच्या निमित्त अमित शहा यांचा निषेध करतो, निषेध करतो, निषेध करतो. जय भीम. महाराष्ट्रामध्ये वारंवार बीजेपीच्या लोकांकडून, बीजेपीच्या नेत्यांकडून, मंत्र्यांकडून, सत्ता पिपासू लोकांकडून वारंवार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो किंवा छत्रपती शिवराय असो यांचा वारंवार अपमान केला जातोय. तर या सत्ता पिपासू लोकांसाठी यांना यांची जागा दाखवण्याची योग्य वेळ आली होती, ती पण आपण सगळ्या जनतेने डावललेली आहे. तर आता इथून पुढे तरी जनतेने लक्षात ठेवावं, बीजेपी हा पक्ष फक्त सत्ता पिपासवाई सत्तेसाठी काही करते. महाराष्ट्रातील अनेक नेते या सत्तेत आहेत. महाराष्ट्रातील अनेक नेते ती कुठलाही असो, कुठल्याही धर्माचा असो, कुठल्याही जातीचा असो, पण आपल्या महाराष्ट्रातील मानवांचा जर अपमान होत असेल तर त्या सत्तेत असणाऱ्या मंत्र्यांनी, आमदारांनी जाहीर त्यांनी राजीनामा द्यावा आणि रस्त्यावर जनतेबरोबर उतरावं, मी एवढीच मागणी करते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद. यांनी फार अत्यंत वाईट आणि चुकीचं निदान केलेलं आहे. आणि हे का केलं आहे, हे करण्याचं धाडस त्या माणसामध्ये कसं आलं याचा आपण सगळ्यांनी विचार करायची वेळ आलेली आहे. हे लोक, हे संगोटे, ब्रिटिश लोकांचे बुक पॉलिश करणारे लोक, ते व्यवस्थित शिकलेले आहेत ब्रिटिशाकडून. ते भारतातल्या लोकांना भांडणं कशी लावायची, मराठा, कुणबी, धनगर, मुस्लिम, SC, ST, आदिवासी, आणि याचा फायदा घेऊन ब्रिटिशांनी शिकवल्याप्रमाणे यांनी हा प्रोग्राम मागचे 75 वर्ष चालू ठेवलेला आहे. चुका आपले नुसतं भाषण देऊन जमणार नाही, ही वेळ फार महत्वाची आहे. आता तुमच्यामध्येच बघा आणि आमच्यामध्येच बघा, इकडच्या लोकांमध्ये बघा, इकडच्या लोकांमध्ये बघा, आपल्यातली थोडीशी लोक तिथे जातात, निंदे होतात आणि जे ते म्हणतात कुत्र्याला भाकरी टाकल्यासारखं कसं भोगतं तसं भोकत बसतात. सगळ्या समाजामध्ये आहेत, मुस्लिम मध्ये आहेत, SC ST मध्ये आहेत, मराठ्यामध्ये आहेत, कुणबी मध्ये आहेत, सगळ्यामध्ये आहेत. यांनी भांडणं आपल्या घरामध्ये लावलेली आहेत आणि सत्ता करत आहेत. आणि जे हे यांचे मोहरके आहेत त्यांना काही धडा शिकवून उपयोग नाही, कारण ते एकदम निंदे झालेले आहेत. आपल्याला खालच्या लेवलच्या लोकांना त्यांचे जरा डोक्यामध्ये प्रकाश पाडायची वेळ आलेली आहे. आणि हे जर केलं तरच आपण वाचू शकतो, कारण हे जे इकडे तिकडे पडणारे मिंदे लोक आहेत सगळ्या समाजामध्ये, सगळ्या जाती धर्मामध्ये आहेत. आपण त्यांना ओळखलं पाहिजे, सच्चा कोण आणि निंदा कोण. जे बीजेपीला मदत करणारे आहेत
ते तुमच्या जातीतले असू द्या किंवा तुमचा स्वतःचा भाऊ असू द्या किंवा बहीण असू द्या, त्याला विरोध झालाच पाहिजे. पहिलं त्याला समजवायचे प्रयत्न करा, आपल्याकडे घ्या. नसलं तर कायमचं सोडा. त्याच्याबरोबर जे 10 माणसं आहेत ते आपल्याकडे घ्या. प्रत्येकाने आपल्या आजूबाजूला डोळे उघडून बघा, कोण कुणाच्या बाजूने आहे. देशाच्या बाजूने कोण आहे आणि संघाच्या बाजूने कोण आहे. अक्षरशः प्रत्येक संस्थेमध्ये, म्हणजे तुमचा न्याय व्यवस्था असो, जजेस असो, मिलिटरीचे ऑफिसर असो, तुमचे मतदान करणारी संस्था असो, सगळीकडे या लोकांनी माणसं पेरलेली आहेत आणि त्याचा फायदा घेऊन एकदम ब्रिटिश स्टाईल मध्ये आपल्यावर राज्य आहे. ओळखा आजूबाजूला कोण कसं आहे, समजवा. नाही समज आजपासून चालू करूया एवढी माझी विनंती आहे. आणि मी काय सांगितलं तुमच्या लक्षात आलं असेल. आपण आजपासून सकाळ संध्याकाळ काम करूया आणि आपल्या विचाराची जी लोक आहेत आणि जे तिकडे गेलेले आहेत त्यांना पण माघारी घ्या. जे सुधरत नाहीत त्यांना सोडून द्या. थँक्यू. या देशामध्ये काही दिवसापूर्वी परभणीमध्ये आपल्याला सगळं एक होण्याची वेळ आहे. तर आपण एक होऊन या निषेध, जोपर्यंत अमित शहा आणि तो माथे फरक कोण आहे तो परभणीचा ज्यांनी संविधानाची विटंबना केली त्याला